मस्तपैकी चिकन सुका करतोय, तेही मालवण सुका। एकतर याला फार काय करायला कष्ट लागत नाही आणि झटपट बनवून होते। तुम्ही बघू शकता मसाल्याचा जबरदस्त कोटिंग येते आणि सुक्क होत नाही तर थोडे मस्त ज्युसी राहते। दिसते छान, चव तर अफलातून येते। तर नक्की करून बघा तुम्ही रेसिपी। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करेन आपल्या रेसिपी चॅनलवर। आज आपण मालवणी चिकन सुक्का कसे बनवायचे ते बघणार आहेत। तर मग करूया सुरुवात। यासाठी मी ते अर्धा किलो चिकन घेतले। यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हा मालवणी मसाला। हे सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहे। चिकनला हे सर्व मसाले व्यवस्थित लागलेत। आता आपण हे झाकून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण याचे वाटण तयार करून घेऊया। यासाठी मी सुका खोबरा घेतला आहे। तुम्ही इथे ओला खोबरा सुद्धा घेऊ शकतात। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। याची पेस्ट करून घेऊया आपण। बारीक अशी पेस्ट तयार आहे आपली। चिकन सुक्का बनवण्यासाठी 4 चमचे तेल घेतले। तेल गरम झालं, यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आपण घेणार आहेत। या कांद्यांना मस्त असा सोनेरी रंग येतो परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता कांद्याला सोनेरी कलर येत आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे आणि मिक्स करून एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो एकजीव झालेले आहे। आता यामध्ये मालवणी मसाला घालून घ्या 2 चमचे। साधारण 1 मिनिट आपल्याला हा मालवणी मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ पाहता येईल। कांदा टोमॅटो मसाला एकजीव झालेला आहे। आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊया। 2 मिनिटं आपण कांदा टोमॅटो आणि चिकन एकत्र करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट, आता यामध्ये आपण जे मगाशी वाटण बनवून ठेवलेले होते ते वाटण यामध्ये ऍड करून घेऊया आणि सर्व पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी वाफून घेऊया। 15 मिनिटे झालेत, झाकण काढून घेऊया। थोड्या वेळाने झाकण काढून आपल्याला चिकन हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली चिपकणार नाही आणि आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। यामध्ये 2 चमचे एवढं पाणी मी ऍड करून घेणार आहे आणि पुन्हा एकजीव करून साधारण 5 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवणार आहे। तयार आहे आपला मालवण चिकन सुक्का। चिकन आणि मसाले चांगले शिजलेले आहेत, तेलही सुद्धा सुटलेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।